नमस्कार. आपण पाहत आहात शिवराज न्यूज चॅनल. सचिन देसाई आपल्यासोबत. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून एक महत्त्वाची बातमी. युवकांच्या बळावर संघटना मजबूत करण्यासाठी युवासेना आता आक्रमक पवित्र्यात मैदानात उतरली आहे. राज्यभर सुरू असलेल्या सदस्य नोंदणी अभियानाला हातकणंगलेत विशेष गती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. युवासेना संपर्क प्रमुख आणि जिल्हा परिषद सदस्य श्री शिवाजी मुरलीधर जाधव यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की हे अभियान केवळ सदस्य नोंदणी नसून तरुणांच्या नेतृत्व प्रवासाची सुरुवात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार खासदार श्रीकांत शिंदे तसेच युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान गावोगावी राबवले जाणार आहे. एक युवा सैनिक 10 नवीन सदस्य ही संकल्पना राबवत प्रत्येक कार्यकर्त्याला संघटना वाढवण्यासाठी जबाबदारी देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पूर्ण निरीक्षण प्रक्रियेत युवासेना सक्रिय राहणार असून एकही मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये यासाठी कार्यकर्ते सज्ज असतील. येत्या काळात शाखा बांधणी, पदाधिकारी निवड आणि संघटनात्मक बळकटीवर विशेष भर दिला जाणार आहे. तसेच नवीन शैक्षणिक वर्षात प्रत्येक महाविद्यालयात युवासेना कक्ष स्थापन करून विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठीही पुढाकार घेतला जाणार आहे. या अभियानाची सुरुवात पवित्र अशा श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर येथून खासदार धैर्यशील माने यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात वाढत्या अंमली पदार्थांच्या विळख्याच्या पार्श्वभूमीवर युवासेनेने युवा स्क्वॉड ड्रग विरोधी मोहीम हाती घेतली आहे. युवकांना या संकटातून वाचवण्यासाठी जनजागृतीसह ठोस कृतीवर भर दिला जाणार आहे. या बैठकीस आणि कार्यक्रमास युवासेना जिल्हा प्रमुख श्री राकेश खोंद्रे, श्री निशिकांत पाटील, युवती सेना जिल्हा प्रमुख सलोनी शिंत्रे, डॉक्टर सोनाली खडके, वडगाव शिवसेना शहर प्रमुख अक्षय मदने तसेच तालुका समन्वयक, तालुका उपाध्यक्ष आणि युवासेनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूणच हातकणंगलेत युवासेना सदस्य नोंदणी अभियान, संघटन बळकटी आणि सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून युवकांमध्ये आपली पकड अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. नाळ जोडलेली आहे. त्याच्यामुळं महाविद्यालय जेव्हा चालू होतील आणि शाळा जेव्हा चालू होतील त्यावेळी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना असेल, पालकांना असेल, त्यावेळी ॲडमिशन घ्यायला अडचणींचा सामना करावा लागेल, कागदपत्रांमुळे नाहक त्रास सहन करावा लागेल. त्यांच्यासाठी विद्यार्थी आणि पालकांचा सहकारी म्हणून युवासेना इथून पुढच्या काळामध्ये विद्यार्थी मित्र किंवा पालकांचा मित्र म्हणून या ठिकाणी कार्यरत राहणार आहे. त्याशिवाय युवासेनेची संघटना बांधणी ही जरी आम्ही गावागावात युवासेनेच्या शाखेच्या माध्यमातून करत असतो तरी आजचा विद्यार्थी वर्ग युवासेनेशी जोडला जावा. तो महाविद्यालयातला विद्यार्थी वर्ग म्हणजे आधीच्या काळात आणि आत्ताच्या काळात फरक आहे. आत्ताचे तरुण फार जागरूक आहेत आणि जागरूक असताना राजकारणामध्ये विशेष लक्ष आजच्या तरुणांनी दिलेलं आहे. त्यामुळे कॉलेजच्या जीवनापासूनच तो विद्यार्थी जर आपल्या पक्षाशी जोडला गेला, आपल्या विचारांशी जोडला गेला, तो कायमस्वरूपी आपल्या विचारांशी जोडला जातो आणि त्याच्या अडचणींसाठी युवासेना सातत्यानं पुढे उभी राहते. त्यामुळं हातकणंगले लोकसभा मतदारसंघातले जितकी महाविद्यालय आहेत त्या सगळ्या महाविद्यालयात युवासेनेमार्फत युवासेना कॉलेज कक्षाची स्थापना सुद्धा या येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये आम्ही करणार आहोत. आणि त्याच पद्धतीनं एक वेगळा उपक्रम जो आज समाजाला या ठिकाणी खरोखरच त्याची गरज आहे त्याच्यावर विशेष लक्ष देऊन एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आमचे जे कार्याध्यक्ष आहेत पूर्वेशजी सरनाईक यांच्या माध्यमातून आमच्या परवा मुंबईला जो मेळावा झाला त्या ठिकाणी युवा स्क्वॉड अंमली पदार्थांच्या विरोधात आम्ही एक मोहीम उघडतोय. म्हणजे आज अंमली पदार्थांचा प्रश्न इतका जटिल झालेला आहे. आज आपल्या जिल्ह्यामध्ये गेल्या महिना-2 महिन्यामध्ये बघितलं जितक्या क्राईमच्या घटना घडल्या त्याच्यातला कुठला ना कुठला अँगल जाऊन तो त्या अंमली पदार्थांच्या पाशी जाऊन भेटतोय आणि याचा विरोध कुठेतरी करणं, याला थोपवणं आजची युवा पिढी म्हणून आपलं हे काम आहे. कारण आज हे जर थोपवलं नाही तर पुढच्या 10-15 वर्षांना समाजातल्या विद्यार्थ्यांचे असेल, समाजातल्या नागरिकांचे असेल तर समाजाचं आरोग्य बिघडण्याचं काम या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे युवा सेनेच्या वतीनं ड्रग्सच्या विरोधात असेल, अंमली पदार्थांच्या विरोधात असेल या ठिकाणी ठोस आणि तगडी मोहीम आम्ही युवासेना म्हणून राबवणार आहोत. त्याच्या विरोधामध्ये ताकदीने या ठिकाणी मैदानात उतरणार आहोत. याआधी आम्ही युवा सेनेच्या माध्यमातून हुपरी आणि परिसरामध्ये अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडलेल्या म्हणजे सेवन करणारे सुद्धा आणि विक्री करणारे सुद्धा याला चाप बसवणे चांगलीच आंदोलनं त्या ठिकाणी केलेली आहेत. पण इथून पुढच्या काळामध्ये त्याला जे उपक्रम करावे लागतील म्हणजे सेवन करणारा ही तितकाच त्याचा जबाबदार आहे आणि विक्री करणारा तो त्याच्यात दुप्पट त्या ठिकाणी जबाबदार आहे. त्यामुळे युवा सेनेच्या वतीनं अंमली पदार्थांच्या विरोधात या ठिकाणी ठोस मोहीम इथून पुढच्या काळामध्ये आम्ही या ठिकाणी हाती घेणार आहोत.
मी याची माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद आपल्याला आयोजित केलेली आहे. आणि युवासेना इथून पुढच्या काळामध्ये शिवसेनेच्या खांद्याला खांद्या लावून पक्षवाढीसाठी असेल, संघटनावाढीसाठी असेल काम करेल आणि प्रत्येक गावामध्ये युवासेनेची शाखा असेल. आणि मुळामध्ये युवासेनेच्या सदस्य नोंदणी अभियानाचा जो हेतू या ठिकाणी आम्ही घेतला आहे, त्या ठिकाणी आमचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, एक युवासैनिक 10 नवीन सदस्य या ठिकाणी आपल्याला जोडायचे. म्हणजे एका युवासैनिकानं 10 नवीन सदस्य जरी जोडले, म्हणजे आम्ही 100 लोक जरी आलो आणि त्याला 10 लोक जोडत गेलो तर तो हजारांच्या संख्येत याची संख्या होईल. आणि तितके तरुण आज शिवसेनेकडे यायला म्हणजे आकृष्ट होत आहे. आणि त्यांना सामावून घेण्यासाठी एक युवासैनिक 10 नवीन सदस्य ही संकल्पना घेऊन आपण हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी काम करणार आहोत. मग हातकणंगले लोकसभा मतदारसंघातल्या 6च्या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये खासदार धैर्यशीलदादा माने असतील आणि शिवसेनेचे सर्वच नेते असतील, या ठिकाणी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सातत्याने कार्यरत राहू. आणि शिवसेनेचा धनुष्यबाण, शिवसेनेचा भगवा या ठिकाणी युवासेनेच्या माध्यमातून तो डौलानं प्रत्येक गावामध्ये उभा राहायला पाहिजे, या भूमिकेतून आम्ही काम करणार आहोत. दुसरा एक विषय असा आहे की या ठिकाणी आता कुठलीही निवडणूक आपल्याकडे नाही, म्हणजे पुढचे 3-3.5 वर्ष कुठलीही निवडणूक होणार नाही. पण एकनाथ शिंदे साहेबांनी, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी शिवसेनेच्या बांधणीवर विशेष लक्ष दिलेलं आहे. शिवसैनिक आणि युवासैनिक आपल्या संघटनेच्या बांधणीमध्ये आणि संघटनेचा विचार आणि प्रचार आणि प्रसार प्रत्येक घरापर्यंत पोहोचला पाहिजे, या उद्देशानं कामाला लागले पाहिजे. याच्यासाठी प्रत्येकाला एक कृती कार्यक्रम आखून दिलेला आहे आणि त्या कृती कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जनतेपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी मागच्याच आठवड्यामध्ये शिवसेना म्हणजे मागच्या महिन्यामध्ये आमदार सुहास बाबर यांची शिवसेनेच्या जिल्हा संपर्क प्रमुखपदी या ठिकाणी निवड झाली. त्याचबरोबर मागच्या आठवड्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब असतील, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब असतील, पूर्वेश सरनाईक असतील, या वरिष्ठांच्या मान्यतेनुसार मला या ठिकाणी युवासेना हातकणंगले लोकसभा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळे या नवीन जबाबदारीच्या माध्यमातून युवासेना किती सक्षम करता येईल, युवासेना ही शिवसेनेच्या तोडीस-तोड आपण काम करताना इथून पुढच्या काळामध्ये दिसेल. आणि त्याच्यासाठी आम्ही सर्वजण युवासैनिक यापुढे कामाला लागू आणि युवासेनेच्या माध्यमातून समाजातल्या प्रत्येक प्रश्नांच्या विषयावर, सत्तेतल्या कामांच्या विषयी असेल, काही ठिकाणी आम्हाला सत्तेत जरी असलो तरी नागरिकांच्या प्रश्नासाठी थोडंसं झगडावं लागेल, पण ती झगडण्याची तयारी युवासेना म्हणून आम्ही सातत्याने करत राहू. त्याचबरोबर दुसरी एक छोटीशी गोष्ट या ठिकाणी आहे की या ठिकाणी निवडणुका आत्ताच पार पडल्या. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे कार्यकर्त्यांच्या निवडणुका होत्या आणि त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये आमच्या युवासेनेतल्या बऱ्यापैकी कार्यकर्त्यांना एकनाथ शिंदे साहेबांनी संधी देण्याचा प्रयत्न केला. काही लोकांना संधी मिळाली ती पुढच्या टप्प्यात ते देत असतील, पण या ठिकाणी संधीच्या माध्यमातून आता माझ्यासारख्या एका तरुणाला मतदारसंघ बदलून जाऊन शिंदे साहेबांनी ताकद दिली आणि त्या ठिकाणी रेंदाळ जिल्हा परिषद मतदारसंघातून म्हणजे लोक मला भेटतात आणि सांगतात की आता लोकांची हयात जाते जिल्हा परिषदेला जायला, पण तुम्ही पहिल्या चान्समध्ये त्या ठिकाणी गेला. म्हणजे एकनाथ शिंदे साहेब हा कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहणारा माणूस आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी पक्षवाढीसाठी, संघटनावाढीसाठी आम्हाला दिलेला जो आदेश आहे तो आम्ही तंतोतंतपणे या ठिकाणी त्याचं पालन करू आणि इथून पुढच्या काळामध्ये शिवसेना आणि युवासेनेच्या वाढीसाठी कार्यरत करू. या हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार धैर्यशील माने दादा यांच्या नेतृत्वाखाली भविष्य काळामध्ये युवासेना कशी बळकट करता येईल, युवासेना ही शिवसेनेबरोबर खांद्याला खांदा लावून कसं काम करता येईल, युवासेना ही कॉलेज कक्षापर्यंत ते आत्ता सांगितल्याप्रमाणे जी युवा पिढी आत्ता एक वेगळ्या मार्गाला चाललेली आहे की ड्रग्सचं जे सेवन असेल त्याच्यावरती कशा पद्धतीनं आम्ही येणाऱ्या काळामध्ये आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनला त्या बाबतीत निवेदन देऊन त्याच्यावरती आंदोलन छेडण्याचा आमचा हा विचार आहे आणि हा विचार आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम युवासेनेच्या माध्यमातून करणार आहोत. येणाऱ्या भविष्यकाळामध्ये लोकांसाठी ज्या ज्या प्रश्नावरती लढाई करता येईल, भले कॉलेजचे प्रश्न असतील किंवा त्यांच्या काही शैक्षणिक बाबीतल्या ज्या काही गोष्टी असतील त्या प्रत्येक घटनेवरती युवासेना ही अग्रक्रमानं पुढं राहून हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही ताकदीनं युवासेना ही बळकट आणि चांगल्या पद्धतीनं ताकद वाढवून येणाऱ्या भविष्यकाळामध्ये युवकांना मोठ्या प्रमाणात चांगल्या संधी देऊन आम्ही युवासेना बळकट करू अशी ग्वाही देतो. आणि महाराष्ट्र, जसं की शिवाजीदादांनी सांगितलं की शिंदेसाहेबांनी सध्या कुठलेही इलेक्शन नसताना सुद्धा पूर्णपणे लक्ष पक्ष बांधणीसाठी दिलेलं आहे. तसंच आम्हा युवतींमध्ये किंवा महिलांमध्ये एकतर शिंदेसाहेबांचं शिंदेसाहेब ज्यावेळी नेतृत्व करत आहेत त्यावेळी आपोआप एक महिलांमध्ये ताकद येते किंवा एक लाडका भाऊ म्हणून जे आमच्या पाठीशी उभे आहेत
त्यासाठी आम्हाला काम करायला पुढं संधी देत आहेत. आज बघत आपण सांगायला अभिमान वाटतो की आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठल्याही इतर पक्षांचं युती संघटना नसून फक्त एकमेव शिवसेना युवासेना अशी आमची युतींची संघटना देखील आहे. कारण की आमच्या पाठीमागे शिंदेसाहेबांचं म्हणजे पूर्णपणे लक्ष आहे आणि ताकद आहे. काम त्यांनी आज आम्हाला दिलेलं आहे. ह्याच्याच माध्यमातून आज आम्ही जसं दादांनी सांगितलं की ड्रग्सचे विषय असतील त्या माध्यमातून बरेच आज क्राईम्स वाढत आहेत. येणाऱ्या काळामध्ये ते थांबवण्याचा प्रयत्न तर आम्ही पूर्णपणे करणार आहोतच. शिवाय आत्ताच किंवा एवढे वर्ष चालू असलेले लव्ह जिहादसारखे विषय जे असतील ते सुद्धा कुठे ना कुठे थांबवण्याचा प्रयत्न किंवा युवतींमध्ये महिलांमध्ये एक जनजागृती करण्याचा प्रयत्न सुद्धा आम्ही या माध्यमातून करणार आहोत. येणारे विषय असतील किंवा क्राईम्स असतील जे हे कमी होत असतील तर त्या माध्यमातून आणि पुढे युवक आणि युवती आम्हाला जोडू शकतात एवढंच सांगते आणि थांबते. आता काय असेल ते शिरोला 307 आहे, तिथे पण 2 बिले दिलेले आहेत आणि शाहूवाडीला 435 बिल आहेत, 435 बूथ आहेत. त्या ठिकाणी पण बऱ्यापैकी नोंदणी दिलेली आहे. आता ह्यामध्ये बऱ्यापैकी 75 ते 80% काम संपलेलं आहे मॅपिंगचं. जे 20% राहिलेले आहेत जे कुठं बाहेर गेलेले आहेत किंवा 2-3 जॉब एक्सेल झालेले आहेत जॉब, अशा लोकांचेच त्या ठिकाणी 15 ते 20% मॅपिंग फक्त राहिलेलं आहे. आणि आत्ता मेन BLAचं काम जे आमचं आहे ते या 20%वर फोकस करण्यासाठीचं काम आहे. कारण कोण 3 महिने सोडून गेलेलं आहे, 2 महिने गेलेलं आहे. त्याचं काम आता युवासेनेच्या मार्फत चांगल्या पद्धतीनं आम्ही शिवाजीदादा असतील किंवा धैर्यशीलदादा असतील, रवींद्र साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली चांगल्या पद्धतीनं जे काही 20% राहिलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी युवासेना म्हणून आम्ही प्रयत्नशील आहे. शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब व युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेजी सरणे यांच्या मार्गदर्शनाखाली हातकणंगले लोकसभा मतदारसंघात युवासेना सदस्य अभियानाची सुरुवात या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये होती आहे. आणि त्याची सुरुवात श्री क्षेत्र ज्योतिबा येथे खासदार धैर्यशीलदादा माने यांच्या प्रमुख उपस्थिती या ठिकाणी होणार आहे. आणि त्या अनुषंगानं लोकसभा मतदारसंघातल्या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये युवासेना पक्षवाढीसाठी संघटना बांधणीसाठी या ठिकाणी सदस्य नोंदणीच्या माध्यमातून SIR मोहिमेच्या माध्यमातून आणि विद्यार्थी हिताच्या प्रश्नावर आवाज उठवण्याच्या माध्यमातून या ठिकाणी जोरदारपणे कामाला लागणार आहे. आणि त्याच्यासाठी आज युवासेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी पार पडली. शिवराज न्यूजसाठी मुख्य संपादक सचिन देसाई, पेठ, वडगाव.